राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आपल्यासोबत आहे। जिथे संभाजीनगरमध्ये आज जीबीएसचे 3 रुग्ण आढळले। राज्याची काय स्थिती आहे? पुण्यामध्ये आपण पाहतोय 100 पेक्षा अधिक जीबीएसचे रुग्ण आढळले। राज्याची आणि मराठवाड्याची प्रामुख्याने कशी स्थिती आहे जीबीएस? बघा, राज्यामध्ये आतापर्यंत जीबीएसनी जो एक सोलापूरचा मृत्यू झालेला आहे त्याचा शंका व्यक्त केली होती की त्याच्यामुळे झालाय का, ते आणखी सिद्ध झालेलं नाहीये। आणि हा सिंड्रोम कुठे ना कुठेतरी यापूर्वी सुद्धा होता आणि पुण्यामध्ये एका ज्या विहिरीतून पाणी पुरवठा होतो त्या आजूबाजूच्या 3-4 गावांमधले पेशंट जास्त सापडलेले। आणि संभाजीनगरमध्ये जे आता तुम्ही मला सांगताय त्याची माहिती मी अजून घेतलेली नाही, आताच मी मीटिंगमधून आले, माहिती घेईल। आणि घाबरून जाण्याचं काम नाही, हा काही संसर्गजन्य रोग नाहीये, पाण्यापासून होते। पाणी उकळलेलं पिलं पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे, एवढेच काळजी नागरिकांनी घ्यावी। जिल्ह्यामध्ये काही रुग्ण अजून संशयित रुग्ण काही आढळले का आपल्याकडे? नाही, अजून तरी नाही। परत संभावित काही रुग्णांसाठी काही उपाययोजना अंमलात आणल्या आहे का जिल्हा शंभर रुग्णालयामध्ये? आणि रुग्णांचा उपचार मोफत होणार आहे का? हो, निश्चित उपचार मोफत होईल आणि सगळ्या आपली यंत्रणा सज्ज आहे, काळजी करण्याचं काम नाही। तर आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर होत्या, यांनी स्पष्ट केले की मराठवाड्यात स्थिती गांभीर्यपूर्वक नाही, मात्र लक्ष देऊन या एकूणच जीबीएस च्या अनुषंगाने लक्ष ठेवून आहेत। आणि संशयित काही रुग्ण आढळल्यावर त्यांना नक्कीच शासनाकडून मोफत या ठिकाणी ट्रीटमेंट त्याचा केला जाणार आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।